नमस्ते मुलांनो. खरं तर तुमचे हसरे चेहरे पाहत शिकवण्यात खरी मजा आहे. पण येईल त्या परिस्थितीला तोंड देत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून हा ऑनलाईन शाळा प्रकल्प जो सुरू करण्यात आलेला आहे, त्यामध्ये आपला हा पहिला पिरियड. या नवीन वर्षामध्ये मी सर्वांचं स्वागत करते आणि वामनराव पै यांच्या प्रार्थनेनं आपण या नवीन वर्षाला सुरुवात करूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे. मी आशा करते की सगळ्यांची तब्येत चांगली असेल, ठणठणीत असेल आणि या नवीन वर्षामध्ये आपण सगळेजण छान अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला 200 पानी वही करायची आहे मराठी वर्गपाठासाठी. म्हणजे मराठीचं जे क्लासवर्क असणार आहे 200 पेजेसचं असणार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा अनुक्रमणिका असेल, त्याच्यानंतर मूल्यमापन पद्धती मला दिसली पाहिजे. मूल्यमापन पद्धती अशा प्रकारे असेल. 2020-2021 मधील मूल्यमापन पद्धती ही अशा प्रकारची असेल. लेखी परीक्षा असेल 80 गुणांची. हे सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. वहीतल्या पहिल्या पानावरती मला मूल्यमापन पद्धती दिसली पाहिजे. हे सगळ्यांनी लिहून घ्यायचे. लेखी परीक्षा 80 गुणांची असेल. रिटन अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचं असेल. अंतर्गत मूल्यमापन म्हणजे इंटरनल असेसमेंट. एकूण असतील 100 गुण. यामध्ये अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते कसं विभागलेलं असेल? एक म्हणजे तोंडी श्रवण कौशल्य किंवा श्रुतलेखन असेल, ते असेल 5 गुणांसाठी. मग यामध्ये काय काय विचारण्यात येईल? शब्दांचे लेखन. शब्द सांगितले जातील, ते ऐकायचे आहेत आणि शुद्ध लिहायचे आहेत. एकूण 10 शब्द दिले जातील, त्याच्यासाठी 5 गुण दिले जातील. किंवा 5 वाक्य दिली जातील, त्याच्यासाठी 5 गुण असतील. किंवा एखादा परिच्छेद दिला जाईल, त्याच्यासाठी 5 गुण असतील. किंवा एक ऑडिओ क्लिप तुम्हाला ऐकवली जाईल आणि त्याच्यावरती प्रश्न दिले जातील, त्याची उत्तरं तुम्हाला त्याच्यातून लिहायची आहेत. यानंतर तोंडी भाषण कौशल्य घेतलं जाईल, स्पीच. ते 5 गुणांसाठी असेल. यामध्ये प्रत्येक पाठाखाली तुम्हाला स्वाध्याय देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये काही स्वमत देण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही बोलू शकता. किंवा एखाद्या पाठाचा, एखाद्या कवितेचा आशय सारांश रूपाने सांगू शकता. किंवा मराठीतलं एखादं छानसं पुस्तक तुम्ही वाचलेलं असेल, तर त्याच्यावरती तुम्ही बोलू शकता. त्याच्यासाठी असतील 5 गुण. त्याच्यानंतर असेल स्वाध्याय 1. हा जो स्वाध्याय 1 आहे, तो पण पाठांखाली जो स्वाध्याय दिलेला असतो त्याच्यावरती आधारित असेल, परंतु जास्त करून याच्यामध्ये व्याकरण घेतलं जाईल 5 गुणांसाठी. त्याच्यानंतर स्वाध्याय 2 असेल, जो उपयोजित लेखनावरती आधारित असेल. उपयोजित लेखनावरती आधारित 5 गुणांचा स्वाध्याय घेतला जाईल. अशा प्रकारे एकूण अंतर्गत मूल्यमापन असेल 20 गुणांसाठी. आता ही जी लेखी परीक्षा होणार आहे, हे झालं अंतर्गत मूल्यमापन. लेखी परीक्षा जी 80 गुणांची होणार आहे, त्याच्यासाठी कृतीपत्रिकेचं स्वरूप कसं असेल ते मी सांगते. तेही सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. मूल्यमापन पद्धती झाल्यानंतर कृतीपत्रिकेचं स्वरूप सगळ्यांच्या वहीमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. आता हे कृतीपत्रिकेचं स्वरूप कसं असेल? इयत्ता 9वी आणि 10वी यांच्यासाठी 80 गुणांचा हा नवीन आराखडा गेल्या वर्षी तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये गद्य विभाग असेल एकूण 18 गुणांसाठी.
यामध्ये प्रश्न पहिला अ असेल, पठित उतारा हा 7 गुणांसाठी असेल. पठित उतारा सीन पॅराग्राफ. पहिला असेल आकलन कृती 2 गुणांसाठी. पॅराग्राफ दिलेला असेल, परिच्छेद दिलेला असेल, त्याच्यावरती आकलन अंडरस्टँडिंग वरती काही प्रश्न विचारलेले असतील, ती आकलन कृती असेल 2 गुणांसाठी. त्यानंतर दुसरा प्रश्न आकलन कृतीवरच आधारित असेल 2 गुणांसाठी. तिसरा प्रश्न असेल स्वमत कृती. पूर्वी व्याकरण होतं 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, सॉरी कृतीपत्रिकेमध्ये, परंतु आता ते व्याकरण तिथून काढून टाकण्यात आलेलं आहे. स्वमत कृती मात्र 3 गुणांसाठी करण्यात आलेली आहे. म्हणजे 2 आणि 2 4 गुणांची आकलन कृती असेल आणि 3 गुणांसाठी स्वमत कृती असेल. असं एकूण 7 गुणांसाठी पठित उतारा असेल, सीन पॅराग्राफ असेल. यानंतर प्रश्न पहिला आ, तोही पठित उतार्यावरतीच आधारित असेल, 7 गुणांचा, म्हणजे सीन पॅराग्राफ दिला जाईल. आकलन कृती असेल 2 गुणांसाठी. दुसरं पण असेल आकलन कृती 2 गुणांसाठी. असं 2 आणि 2 4 गुणांची आकलन कृती असेल. आणि तिसरं असेल स्वमत कृती, जी 3 गुणांसाठी असेल. अशा प्रकारे पठित उतारा हा 7 गुणांसाठी असेल. आता हे 7 आणि 7 झाले 14. त्यानंतर प्रश्न पहिला ई असेल, तो अपठित उतार्यावरती असेल. अपठित उतारा अनसीन पॅराग्राफ, तो असेल 4 गुणांसाठी. पहिला असेल आकलन कृती, जी आहे 2 गुणांसाठी. आणि दुसरी सुद्धा आहे आकलन कृती, जी असेल 2 गुणांसाठी. अशा प्रकारे एकूण 18 गुणांचा हा गद्य विभाग असेल. यानंतर येईल पद्य विभाग. पद्य विभाग कवितेचा विभाग, तो एकूण 16 गुणांसाठी असेल. प्रश्न दुसरा अ, पठित पद्य. पठित पद्य सीन पोएम दिलेली असेल, तर त्याच्यामध्ये एकूण 8 गुणांसाठी ही कविता दिलेली असेल. यामध्ये पहिला प्रश्न आकलन कृतीवरती असेल 2 गुणांसाठी. दुसरा असेल आकलन कृती 2 गुणांसाठी. तिसरा असेल कवितेतील शब्दांचे अर्थ लिहिणे. कवितेतील शब्दांचे अर्थ लिहिणे हे 2 गुणांसाठी असेल. मग यामध्ये काय काय असेल, तर कवितेवरचे काही शब्दार्थ असतात, ते शब्द दिले जातील, त्याचे तुम्हाला अर्थ लिहिण्यासाठी सांगितले जातील. किंवा कवितेमध्ये ग्रामीण भाषा वापरली असेल, वराडी भाषा वापरली असेल, तर ते जे शब्द आहेत वराडी भाषेतले किंवा ग्रामीण भाषेतले, त्या शब्दांचे प्रमाण भाषेतले अर्थ तुम्हाला लिहायला सांगितले जातील. प्रमाण भाषा, शुद्ध भाषा. यानंतर काव्य सौंदर्य कृती असेल. चौथं जे आहे ते म्हणजे काव्य सौंदर्य कृती 2 गुणांसाठी असेल. काव्य सौंदर्य कृती काय असेल, कवितेच्या ओळी दिल्या जातील, 2 दिल्या जातील किंवा 4 दिल्या जातील, आणि या कवितेचा आशय तुम्हाला त्यांनी जितक्या ओळी दिल्या असतील त्याच ओळींचा आशय तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचा आहे. ते आहे 2 गुणांसाठी. आशय म्हणजे अर्थ. यानंतर प्रश्न 2 आ, पद्य मुद्दे कृती, ती असेल 8 गुणांसाठी. पद्य मुद्दे कृती, याच्यामध्ये मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांनुसार तुम्हाला ही कृती सोडवायची आहे. एकूण 6 कृतींपैकी 5 कृती तुम्हाला याच्यामध्ये सोडवायच्या आहेत. 6 दिल्या जातील, त्यापैकी 5 सोडवायच्या आहेत. 1 गुणांच्या 2 व 2 गुणांच्या 3. अशा प्रकारे 8 गुणांचा हा प्रश्न असेल. मग याच्यामध्ये काय काय प्रश्न असू शकतील, मग कवीचं किंवा कवयित्रीचं नाव,
कवी किंवा कवयित्रीचं नाव असू शकेल, किंवा प्रस्तावना लिहा म्हणून असू शकेल, किंवा कवितेची वैशिष्ट्ये लिहा म्हणून असू शकेल. आणखी कवितेवरचा संदर्भ लिहा असं असू शकेल, किंवा कवितेचा विषय काय आहे हे विचारलं जाऊ शकेल. अशा प्रकारे जे मुद्दे दिलेले असतील ते मुद्दे व्यवस्थित घालून डॅश करून त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. पुढे स्थूल वाचन विभाग. स्थूल वाचन विभाग जो असेल तो एकूण 6 गुणांसाठी असेल. स्थूल वाचन विभाग जो असेल तो एकूण 6 गुणांसाठी असेल. प्रश्न 3, स्थूल वाचन 6 गुण. यामध्ये स्वमत अभिव्यक्तीच्या 3 गुणांच्या कृती कोणत्याही 2 सोडवा, 6 गुण. स्वमत अभिव्यक्तीच्या 3 गुणांच्या कृती 3 दिल्या जातील, त्यापैकी कुठल्याही 2 सोडवायच्यात आणि त्याला आहेत 6 गुण. स्थूल वाचन विभागामध्ये परिच्छेद दिला जात नाही. स्थूल वाचन विभागाची स्वतः तुम्ही तयारी करायची असते, तो वाचायचा आहे, त्याच्यावरचे सगळे प्रश्न जे आहेत ते लक्षात घेऊन त्या दृष्टीनं त्याची उत्तरं लिहायची आहेत. याच्यावरती ज्या कृती दिल्या जातील त्या प्रश्न रूपात किंवा कृती रूपात दिल्या जातील, त्याच्यावरती परिच्छेद दिला जाणार नाही. यानंतर असेल व्याकरण व भाषाभ्यास विभाग. हा असेल एकूण 16 गुणांसाठी. यामध्ये प्रश्न 4 व्याकरण कृतीवर आधारित असेल, एकूण गुण असतील 8. यामध्ये काय काय येईल तर पहिलं वाक्य प्रकार ओळखा, हे आहे 2 गुणांसाठी. वाक्य प्रकार ओळखा हे आहे 2 गुणांसाठी. वाक्यांचे प्रकार आपण शिकलेलं आहोत किंवा शिकलेले नसाल तर शिकवलं जाईल, आणि हे प्रकार ओळखण्यासाठी असतील 2 गुण. यानंतर वाक्य रूपांतर करा, याच्यासाठी आहेत 2 गुण. एकूण 2 आणि 2 हे 4 गुण असतील. तिसरा प्रश्न जो आहे 3 पैकी 2 वाक्प्रचार, अर्थ व वाक्यात उपयोग. आता हा प्रश्न पहा, 4 गुणांसाठी दिलेला आहे. पूर्वी आपण काय करायचो वाक्प्रचार लिहित असताना, वाक्प्रचार दिलेला असेल तर त्याचा अर्थ लिहायचो, त्याला अर्धा गुण असायचा, आणि वाक्यात उपयोग करायचो, त्याला अर्धा गुण असायचा. आता मात्र पहा 4 गुणांसाठी 2 वाक्प्रचार देण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की जो वाक्प्रचार दिलेला आहे त्याचा अर्थ लिहिण्यासाठी आपल्याला 1 गुण आहे आणि वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 गुण आहे. असे 2 वाक्प्रचार तुम्ही जर बरोबर लिहिले तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत, आणि जर चुकवले तर 4 पैकी 0 मिळणार आहे. त्याच्यामुळे वाक्प्रचाराचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. अर्थ आणि वाक्यात उपयोग दोन्हीही तुम्हाला व्यवस्थित जमलं तर 2 वाक्प्रचार लिहिले तरी तुम्हाला 4 गुण इथं मिळणार आहेत. पुढे प्रश्न 4 भाषिक कृती. आता ही भाषिक कृती असेल 8 गुणांसाठी. यामध्ये पहिला असेल शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती आहे एकूण 4 गुणांसाठी. तर या शब्दसंपत्तीमध्ये काय काय येऊ शकतं? शब्दसंपत्तीमध्ये येऊ शकतं शब्दार्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, म्हणजे मोठा अर्थ दिलेला असतो आणि त्याच्याबद्दल एकच शब्द लिहायचा असतो, किंवा गटात न बसणारा शब्द ओळखा, ऑड मॅन आउट. अनेक शब्द दिलेले असतात, त्या गटात न बसणारा वेगळा शब्द शोधून तुम्हाला लिहायचा असतो. हे सगळं शब्दसंपत्तीमध्ये येऊ शकतं. दुसरं आहे लेखन नियम. हे आहे 2 गुणांसाठी. यामध्ये काय येईल? शुद्ध लेखनाचे आपले नियम आहेत. तर 2 वाक्य तुम्हाला दिली जातील ज्याच्यामध्ये 2-2 शब्द हे चुकीचे दिलेले असतील, अशुद्ध लिहिलेले असतील. ते तुम्हाला शुद्ध रूपात लिहायचे आहेत. ते करत असताना वाक्य पूर्ण लिहायचे, आणि शिवाय जे अशुद्ध शब्द आहेत ते शुद्ध करून त्याला अंडरलाईन करायचे आहे.
अधोरेखित करायचं आहे, रेखांकित करायचं आहे. जर वाक्य दिलेले नसतील तर 2-2 शब्द दिलेले असतील आणि ते तुम्हाला शुद्ध करायचे. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे हे शब्द शुद्ध लिहायचे आहेत. 2 गुणांसाठी एकूण 4 अशुद्ध शब्द असतील, मग ते वाक्यात असतील किंवा नुसते शब्द असतील. पुढे आहे तिसरं विरामचिन्हे. हे विरामचिन्हे सुद्धा आहे 2 गुणांसाठी. यामध्ये काय केलं जाईल, एक वाक्य दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये विरामचिन्ह घाला म्हणून सांगितले जाते. एका वाक्यामध्ये 2 विरामचिन्ह घातले 1 गुण, परत दुसऱ्या वाक्यामध्ये 2 विरामचिन्ह घातले 1 गुण, असं 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकेल. किंवा विरामचिन्ह दिलेले असतील, खाली तुम्हाला कृती आखलेली असेल की विरामचिन्ह कोणती आहेत या वाक्यामध्ये, ती विरामचिन्ह काढा आणि त्याची नावं ओळखून लिहा. किंवा वाक्य दिलेलं असेल, त्याच्यात विरामचिन्ह दिलेली असतील, खाली फक्त लिहिलेलं असेल विरामचिन्हे त्यांची नावे, तर तुम्हाला ती विरामचिन्ह लिहायची, त्यांची नावं लिहायची. किंवा विरामचिन्ह दिलेली असतील आणि त्यांची नावं ओळखा, किंवा नावं दिलेली असतील आणि ती विरामचिन्ह तुम्हाला काढून दाखवायची असतील. अशा प्रकारे विरामचिन्हांवरती प्रश्न येऊ शकतो, कृती येऊ शकते. अशा प्रकारे एकूण व्याकरण विभाग आणि भाषाभ्यास विभाग झालेला आहे. पुढे उपयोजित विभाग जो आहे 24 गुणांसाठी. उपयोजित विभाग जो आहे 24 गुणांसाठी. यामध्ये प्रश्न 5वा अ एकूण 6 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये काय असेल, पुढील 2 कृती विचारणार, कोणतीही एक सोडवा. मग 2 कृती कुठल्या असतील, एक म्हणजे पत्रलेखन किंवा दुसरं म्हणजे सारांश लेखन. हे असेल 6 गुणांसाठी. पत्रलेखन हे आपल्याला नवीन पद्धतीनं करायचं आहे. इयत्ता 9वी 10वी मराठीचं पत्रलेखन हे आपल्याला नवीन पद्धतीनं करायचं आहे. आणि सारांश लेखन जे आहे ते प्रश्न पहिला ई यावर आधारित असेल. म्हणजे काय की तुम्हाला पहिलं गद्य विभागामध्ये प्रश्न पहिला अ दिलेला आहे, तो पठित उतार आहे, म्हणजे सीन पॅरेग्राफ आहे. प्रश्न पहिला आ जो आहे तो सुद्धा पठित उतार आहे, म्हणजे सीन पॅरेग्राफ आहे. पण प्रश्न पहिला ई जो आहे तो अपठित उतार आहे. अपठित उतारा म्हणजे अनसीन पॅरेग्राफ आहे. मग हा अनसीन पॅरेग्राफच तुम्ही वाचायचा आहे सारांश लेखनासाठी आणि त्याचं 1/3 करायचं आहे, 1/3 रूपांतर करायचं आहे. आता हे सारांश लेखन कसं करायचं, पत्रलेखन कसं करायचं, हे सविस्तर आपण व्यवस्थित शिकणार आहोतच. यानंतर हा जो प्रश्न आहे सारांश लेखनाचा, तो प्रश्न पहिला ई यावर आधारित का दिला, वेगळा परिच्छेद याच्यासाठी का दिलेला नाही, तर मुलांचा वेळ वाचावा यासाठी ही योजना करण्यात आलेली आहे. म्हणजे प्रश्न पहिला ई तुम्ही अपठित उतार्याचं आकलन कृती सोडविण्यासाठी ऑलरेडी तुम्ही तो अभ्यासलेला आहेच, अगोदरच तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहेच. मग त्याच उतार्याचं पुन्हा तुम्हाला सारांश लेखन करायचंय. मग तुमचा वाचनाचा किंवा तो उतारा समजून घेण्याचा जो वेळ आहे तो वाचेल आणि तुम्हाला सोपं जाईल. यासाठी प्रश्न पहिला ई याचं तुम्हाला सारांश लेखन करायचंय. पुढे प्रश्न 5वा आ हा आहे 10 गुणांसाठी. यामध्ये पहा, पुढील 3 कृती विचारणार, कोणत्याही 2 सोडवा. एकूण 3 असतील, त्यापैकी कोणत्याही 2 सोडवायच्यात. यामध्ये 3 कुठल्या असतील, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. हे आहे 10 गुणांसाठी, म्हणजे एका कृतीसाठी आहेत 5 गुण, दुसऱ्या कृतीसाठी आहेत 5 गुण. तुम्ही या 3 पैकी ज्या कुठल्या 2 कृती निवडणार आहात त्याचं व्यवस्थित वरती उल्लेख करायचा आहे. जाहिरात लेखन, ॲडव्हर्टाइजमेंट, बातमी लेखन, यालाच दुसरा शब्द असा येऊ शकतो वृत्तांत लेखन. वृत्तांत लेखन करा म्हटलं काय किंवा बातमी लेखन करा म्हटलं काय, एकच आहे. आणि आहे कथा लेखन, कथा स्टोरी, गोष्ट लिहायची आहे. गोष्ट लिहित असताना कुठल्याही प्रकारची जरी गोष्ट आली, कथा आली, तरी सुद्धा वरती शीर्षक 3 पॅरेग्राफ मध्ये ती कहाणी आणि खाली त्याला तात्पर्य लिहायचंच आहे. आता हे जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन कसं करायचं हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणारच आहे. पुढे आहे प्रश्न 5वा ई लेखन कौशल्य. यामध्ये आहे निबंध लेखन.
हे आहे एकूण 8 गुणांसाठी. पहा, निबंध लेखन दिलेलं आहे 8 गुणांसाठी. तर 8 गुणांपैकी मग तुम्ही मॅडम किती कमी मार्क दिलेत, असं प्रश्न तुम्ही ओपन डेच्या दिवशी विचारता. मग तुम्हाला 2-2.5 पेक्षा काही जास्त गुण मिळालेले नसतात. अगदीच डोक्यावरून पाणी म्हणजे 4 पेक्षा कुणाला काही जास्त गुण मिळालेले नसतात. मग याचा विचार आपण कसा करायचा आहे? जर निबंध लेखन आपल्याला 8 गुणांसाठी विचारलेलं आहे, तर त्या पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला नकोय का? म्हणजे सुरुवात आकर्षक असणं, शेवट आकर्षक असणं, भाषाशैली व्यवस्थित वापरणं, त्याच्यानंतर अभ्यासपूर्ण तो निबंध लिहिणं, निबंधाचा प्रकार कुठला आहे तो ओळखून त्याच्या नियमांप्रमाणे तो निबंध लिहिणं, भाषा जरा अलंकारिक स्वरूपाची, शुद्ध स्वरूपाची अशी असेल तर त्याला गुण चांगले मिळू शकतात. 8 पैकी अगदी 7 गुण सुद्धा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मिळू शकतात निबंधाला. पण तो निबंध तसा लिहिला गेला पाहिजे, त्याची तयारी तशी केली गेली पाहिजे. यासाठी याच्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक निबंधांची पुस्तकं वाचा, वर्तमानपत्र वाचा, अनेक चांगली पुस्तकं वाचा, चांगले कोटेशन्स मिळवा. मग ते हिंदीमध्ये असू दे, मराठीत असू दे, संस्कृतमध्ये असू दे, नाही तर इंग्लिशमध्ये असू दे. ते तुम्ही कुठल्याही निबंधात वापरू शकता. फक्त त्याचा अर्थ जो आहे तो मात्र तुम्हाला ज्या भाषेचा तुम्ही पेपर लिहिताय त्या भाषेमध्ये द्यावा लागतो. अशा प्रकारे निबंध लेखनाची सुरुवात ही सगळ्यात आधी आपल्याला करायची आहे. कारण 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी लेखन सुधारणं, भाषा सुधारणं फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय, पुढील 3 कृती विचारणार, त्यापैकी एक सोडवा. 3 दिलेले असतील निबंधाचे विषय, त्यापैकी कुठलाही एकच निबंध तुम्हाला सोडवायचा आहे. त्यामध्ये कुठले आहेत? 1 प्रसंग लेखन, 2 आत्मकथन आणि 3 वैचारिक. आता हे प्रसंग लेखन काय आहे, त्यात काय लिहायचं, आत्मकथन काय आहे, ते कसं लिहायचं, वैचारिक निबंध म्हणजे काय, तो कसा लिहायचा, हे सगळे एक एक आपण सविस्तर घेणार आहोत. आणि त्याप्रमाणे तुमची तयारी पण करून घेतली जाईल. त्याप्रमाणे तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी पण सांगितले जातील. ठीक आहे. तर सगळ्यांना आजच्या या पिरियडमध्ये मूल्यमापन पद्धती, कृतीपत्रिकेचं स्वरूप, अंतर्गत मूल्यमापन कसं होणार आहे हे सगळ्यांना समजलेलं असेल. एकंदरीत आपला आराखडा जो आहे तो तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता या दृष्टीनं आपल्याला पुढे जायचं आहे. मग या दृष्टीनं आपण पुढच्या पिरियडला काय घेणार आहोत ते नंतर पाहूयात. धन्यवाद.